नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यू आर अकॅडमीमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र जिल्हा न्यायालय भरती या अनुषंगाने विचारले जाणारे अति महत्त्वपूर्ण प्रश्न. जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रातील भात पीक का खाली जास्तीत जास्त क्षेत्र असलेले जिल्हे उतरत्या क्रमाने निवडा. महाराष्ट्रातील भात पिकाखाली जास्तीत जास्त क्षेत्र असलेले जिल्हे उतरत्या क्रमाने निवडा. पर्याय क्रमांक 1. गडचिरोली, भंडारा, गोंदिया. गडचिरोली, भंडारा, गोंदिया. पर्याय क्रमांक 2. गोंदिया, भंडारा, गडचिरोली. गोंदिया, भंडारा, गडचिरोली. पर्याय क्रमांक 3. भंडारा, गडचिरोली, गोंदिया. भंडारा, गडचिरोली, गोंदिया. पर्याय क्रमांक 4. गडचिरोली, भंडारा, गोंदिया. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. गोंदिया, भंडारा, गडचिरोली. प्रश्न क्रमांक 2. प्रश्नात दिलेल्या 4 पर्यायापैकी दिलेल्या संचापेक्षा वेगळा पर्याय निवडा. प्रश्नात दिलेल्या 4 पर्यायापैकी दिलेल्या संचापेक्षा वेगळा पर्याय निवडा. सेंटीमीटर, फूट, मीटर. सेंटीमीटर, फूट, मीटर. पर्याय क्रमांक 1. मिलीमीटर. पर्याय क्रमांक 2. इंच. पर्याय क्रमांक 3. पास्कल. पर्याय क्रमांक 4. यार्ड. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पास्कल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. रॉबर्ट हुकने साध्या विशालन भिंगाखाली कॉर्कचे तुकडे पाहिल्यावर कोणती संज्ञा प्रचलित झाली. पर्याय क्रमांक 1. दुकान. पर्याय क्रमांक 2. वीट. पर्याय क्रमांक 3. तुरुंग. पर्याय क्रमांक 4. पेशी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पेशी. प्रश्न क्रमांक 4. रतन टाटा यांचे वर्णन कसे करता येईल. रतन टाटा यांचे वर्णन कसे करता येईल. पर्याय क्रमांक 1. व्यवस्थापक. पर्याय क्रमांक 2. नेतृत्वकर्ता. पर्याय क्रमांक 3. कार्यकारी अधिकारी. पर्याय क्रमांक 4. सामाजिक कार्यकर्ता. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नेतृत्वकर्ता. प्रश्न क्रमांक 5. सार्क परिषदेचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते. सार्क परिषदेचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते. पर्याय क्रमांक 1. भारत. पर्याय क्रमांक 2. नेपाळ. पर्याय क्रमांक 3. पाकिस्तान. पर्याय क्रमांक 4. बांगलादेश. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बांगलादेश. प्रश्न क्रमांक 6. लोकसभेच्या सभापती कोण आहेत. लोकसभेच्या सभापती कोण आहेत. तर पर्याय क्रमांक 1. नजमा हेपतुल्ला. पर्याय क्रमांक 2. मीरा कुमार. पर्याय क्रमांक 3. सुषमा स्वराज. पर्याय क्रमांक 4. मार्गरेट अल्वा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मीरा कुमार. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी योजना आयोगाचे सदस्य कोण. खालीलपैकी योजना आयोगाचे सदस्य कोण. पर्याय क्रमांक 1. अरुण टिकेवार. पर्याय क्रमांक 2. विजय केळकर. पर्याय क्रमांक 3. नरेंद्र जाधव. पर्याय क्रमांक 4. अरुंधती रॉय. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नरेंद्र जाधव. प्रश्न क्रमांक 8 असा आहे मित्रांनो. महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण दिवस कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला. महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण दिवस कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला. पर्याय क्रमांक 1. 2000. पर्याय क्रमांक 2. 2005. पर्याय क्रमांक 3. 2010. पर्याय क्रमांक 4. 2011. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3. 2010. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रातील आदर्श घोटाळ्याशी खालीलपैकी कोणाचा संबंध नाही. महाराष्ट्रातील आदर्श घोटाळ्याशी खालीलपैकी कोणाचा संबंध नाही. पर्याय क्रमांक 1. आर.सी. ठाकूर. पर्याय क्रमांक 2. पी.व्ही. देशमुख. पर्याय क्रमांक 3. गिडवाणी. पर्याय क्रमांक 4. कृपाशंकर सिंह. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4. कृपाशंकर सिंह. प्रश्न क्रमांक 10. राज्यात सर्वात शेवटी जाहीर करण्यात आलेली महानगरपालिका कोणती. प्रश्न क्रमांक 10. राज्यात सर्वात शेवटी जाहीर करण्यात आलेली महानगरपालिका कोणती. पर्याय क्रमांक 1. वसई विरार.
पर्याय क्रमांक 2 चंद्रपूर, पर्याय क्रमांक 3 लातूर, पर्याय क्रमांक 4 धुळे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 11 जस्ट इन टाई. जस्ट इन टाई तंत्र प्रथम कोणी अंमलात आणले? जस्ट इन टाई हे तंत्र प्रथम कोणी अंमलात आणले? पर्याय क्रमांक 1 जनरल इलेक्ट्रिक कंपनी, पर्याय क्रमांक 2 टोयोटा मोटर्स, पर्याय क्रमांक 3 फोर्ड कंपनी, पर्याय क्रमांक 4 कोका कोला कंपनी. जनरल इलेक्ट्रिकल कंपनी, टोयोटा मोटर्स, फोर्ड कंपनी, कोका कोला कंपनी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 जनरल इलेक्ट्रिक कंपनी. प्रश्न क्रमांक 12 असा आहे मित्रांनो भारतात कोणत्या वर्षी आपत्ती व्यवस्थापन कायदा पारित करण्यात आला? भारतात कोणत्या वर्षी आपत्ती व्यवस्थापन कायदा पारित करण्यात आला? पर्याय क्रमांक 1 2003 साली, पर्याय क्रमांक 2 2005 साली, पर्याय क्रमांक 3 2007 साली, पर्याय क्रमांक 4 2001 साली. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 2005. 13 2010 ची कॉमनवेल्थ स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? 2010 ची कॉमनवेल्थ स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? पर्याय क्रमांक 1 लंडन, पर्याय क्रमांक 2 काठमांडू, पर्याय क्रमांक 3 बीजिंग, पर्याय क्रमांक 4 दिल्ली. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 दिल्ली. प्रश्न क्रमांक 14 नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने सुपरिचित आहेत? नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने सुपरिचित आहेत? पर्याय क्रमांक 1 कवी ग्रेस, पर्याय क्रमांक 2 बालगंधर्व, पर्याय क्रमांक 3 कुमार गंधर्व, पर्याय क्रमांक 4 छोटा गंधर्व. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बालगंधर्व. प्रश्न क्रमांक 15 आंतरराष्ट्रीय कुमारिका दिवस कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय कुमारिका दिवस कधी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 2 जानेवारी, पर्याय क्रमांक 2 2 ऑक्टोबर, पर्याय क्रमांक 3 11 ऑक्टोबर, पर्याय क्रमांक 4 19 नोव्हेंबर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 11 ऑक्टोबर. प्रश्न क्रमांक 16 अखिल भारतीय वृत्तपत्र परिषदेची स्थापना केव्हा झाली? अखिल भारतीय वृत्तपत्र परिषदेची स्थापना केव्हा झाली? पर्याय क्रमांक 1 1951, पर्याय क्रमांक 2 1952, पर्याय क्रमांक 3 1954, पर्याय क्रमांक 4 1955. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1954. प्रश्न क्रमांक 17 2012चा फेमिना मिस इंडिया अर्थ हा किताब खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? 2012चा फेमिना मिस इंडिया अर्थ हा किताब खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? पर्याय नंबर 1 वान्या मिश्रा, पर्याय क्रमांक 2 रोशेल मारिया राव, पर्याय क्रमांक 3 प्राची मिश्रा, पर्याय क्रमांक 4 EVM रास्कोस. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्राची मिश्रा. प्रश्न क्रमांक 18 सप्टेंबर 2011च्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेला कोणत्या भारतीय नेत्यांनी संबोधित केले? सप्टेंबर 2011च्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेला कोणत्या भारतीय नेत्यांनी संबोधित केले? पर्याय क्रमांक 1 सोनिया गांधी, पर्याय क्रमांक 2 मीरा कुमार, पर्याय क्रमांक 3 मनमोहन सिंग, पर्याय क्रमांक 4 प्रणव मुखर्जी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मनमोहन सिंग. प्रश्न क्रमांक 19 17व्या सार्क परिषदेची यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? 17व्या सार्क परिषदेची यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? पर्याय क्रमांक 1 बांगलादेश, पर्याय क्रमांक 2 नेपाळ, पर्याय क्रमांक 3 श्रीलंका, पर्याय क्रमांक 4 मालदीव. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मालदीव. प्रश्न क्रमांक 20 2011 जनगणनेच्या आधारे भारतात सर्वात जास्त लोकवस्ती असलेल्या जिल्ह्याचे नाव काय? 2011 जनगणनेच्या आधारे भारतात सर्वात जास्त लोकवस्ती असलेल्या जिल्ह्याचे नाव काय? पर्याय क्रमांक 1 दिंडीगुल, पर्याय क्रमांक 2 24 परगणा, पर्याय क्रमांक 3 दरभंगा,
पर्याय क्रमांक 4 ठाणे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ठाणे.